भोकरदन तालुक्यात देहेड, दाणापूर, वरुड, बरंजळा, साबळे, लिंगेवाडी यासह ठिकठिकाणी जनावर चोरी वाढली असून या चोरांना आवर घालण्यासाठी भोकरदन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैद्य यांना भेटून निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर कारवाई न झाल्यास सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड, शिवसेना तालुका संघटक महेश पुरोहित, उपतालुका प्रमुख दिनकर जामुंदे, शाखा प्रमुख रामेश्वर जामुंदे, उपसरपंच अंबादास बावस्कर, शेख फिरोज, बंडूभाऊ जाधव, मनोहर जाधव, गजानन जाधव, भाऊसाहेब जाधव, दत्तू जाधव, जगन्नाथ जाधव, रावसाहेब वाघ, निलेश जाधव, माऊली बावस्कर, योगेश वाघ, तुकाराम जाधव, शेख मुसा, भास्कर बावस्कर, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी भोकरदन पोलीस स्टेशन एपीआय साहेब, वैद्य साहेब यांना आम्ही भेटलो। विषय असा आहे की रात्री दानापूर, वरुड आणि देहड या गावचे 2 बैल, जवळपास 4 बैल, 3 गाई असे 7 जनावर चोरी गेलेले आहेत। आताच या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही 4-5 दिवसात तपास लावतो, परंतु ह्या घटना भोकरदन तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे। बैल असेल, बकऱ्या असेल, दुष्काळी परिस्थिती, शेतकरी हातबल, त्यात 1-1 लाखाचे जर जनावर पेरणीच्या तोंडावर चोरी गेले तर ह्या शेतकऱ्यांनी काय करावं? अक्षरशः हे शेतकरी रडायला लागले। आमचे बंडूभाऊ असतील, त्याचबरोबर दानापूरचे, वरुडचे जे शेतकरी असतील, यांनी सांगितलं की आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या गोष्टीचा तपास लावून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसे यांचे जनावरं परत मिळतील किंवा कशी नुकसान भरपाई मिळेल याकडे लक्ष द्यावे। अन्यथा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन येत्या काही दिवसात रास्ता रोको करू आणि SP साहेबांकडे सर्व गावकरी जाऊन निवेदन देऊ, एवढी या ठिकाणी माहिती देतो आणि थांबतो।